अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचे आरोग्य उत्तमच राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। 21 जुलै गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेला आपण गुरूंची सेवा म्हणजे आपण ज्यांना गुरु मानतो त्यांची सेवा, तसंच दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु आहेत। आपण ज्या देवाला मानतो त्या देवाची सेवा तर आपल्याला करायचीच आहे। त्याप्रमाणे आपले सगळ्यात महत्त्वाचे कोण गुरु असतील तर आपले आईवडील। आपल्या आईवडिलांची सुद्धा ह्या गुरुपौर्णिमेला आपल्याला सेवा करायची आहे, आईवडिलांचा आदर करायचा आहे आणि आपल्या ज्या गुरूंची पूजा करायची आहे ती सुद्धा पूजा करायची आहे। पौर्णिमा 20 तारखेला सायंकाळी 5:59 लागलेली आहे आणि गुरुपौर्णिमा जी आहे ती रविवारी 21 जुलैला दुपारी 3:47 पर्यंत आहे। आणि ह्या गुरुपौर्णिमे दिवशी बघा शिर्डी व शेगावचा उत्सव पण आहे। आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक मुळी पूजायची आहे, एका झाडाची मुळी आणून पूजायची। ही मुळी जी आहे ही मुळी आणून घरामध्ये पूजा केली तर आपल्या घरातलं दारिद्र्य, संकट, दुःख, कर्ज, आर्थिक अडचणी असतील, मुलांच्या शिक्षणाच्या अडचणी असतील, घरात वाईट शक्ती असेल किंवा करणीबाधा असेल, शत्रुपीडा असेल, जे काय असेल ते सगळं निघून जाऊन तुमच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी सुरळीत होतील, चांगल्या होतील, सकारात्मक होतील। मुलांचं शिक्षण असेल ते व्यवस्थित होईल, नवऱ्याचं नोकरीमध्ये प्रमोशन पाहिजे असेल तर प्रमोशन मिळेल, नवऱ्याचा व्यवसाय असेल तर व्यवसाय वाढेल, मुलांची लग्न होत नसतील तर लग्न होत असतील, तुमचं लाख रुपयाचं, 2 लाखाचं, 10 लाखाचं कर्ज असेल तर ते कर्जसुद्धा पिटण्याला तुम्हाला हा उपाय चांगला आहे। घरात सतत भांडणं होत असतील, वारंवार अडचणी येत असतील तर त्या दूर होतील। कोणाची नजर आपल्या घरावरती लागली असेल, कोणी वाईट शक्ती केली असेल, करणीबाधा केली असेल तर ती सुद्धा दूर होईल। तर अशा ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला गुरुपौर्णिमे दिवशी एका झाडाची मुळी पूजायची। ही मुळी कशी आणायची आणि कुठल्या झाडाची आणायची हे मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी आपल्याला 1 कलश पाणी, 1 कणकेचा दिवा, अखंड तांदूळ, हळद कुंकू, अष्टगंध, तुपाचा दिवा, त्यानंतर पिवळं फूल हे सगळं साहित्य घ्यायचं आहे आणि होंबराच्या झाडाखाली जायचं आहे। होंबराचं झाड जे आहे ते दत्तगुरूंचा अवतार आहे आणि दत्तगुरूंचा अवतार जो आहे त्या दत्तगुरूंच्या मुळी झाडाची, होंबराच्या झाडाची मुळी आणली तर साक्षात दत्त महाराज आपल्या घरात आपण पूजतो, याचं आपल्याला फळ मिळेल। तर बघा आदल्या दिवशी आपण काय करायचं, एक तांब्यात जल घ्यायचं, तो तांब्या जो आहे तो स्टीलचा किंवा तांब्याचा घ्या। हे पाणी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा हुंबराच्या झाडाला घालायचं, त्यानंतर तुम्ही त्या हुंबराच्या झाडाला हळदी कुंकू लावायचं, अगरबत्ती लावायची, धूप लावायचा, तुपाचा दिवा लावायचा। हा दिवा जो आहे तो कणकेचा घ्यायचा, कारण आपण स्टीलचा, पितळेचा किंवा जो आहे चांदीचा तो लावला तर आपण दिवा तिथं ठेवून येणार असतो, त्यामुळे तो दिवा शांत होईपर्यंत आपण तिथं थांबू शकत नाही। तर म्हणून कणकेचा दिवा घ्यायचा। आणि दुसरं कारण, हा जो कणकेचा दिवा आहे हा शांत झाल्यानंतर, किडे मुंग्या खाल्ल्यानंतर आपल्याला पितृंचा सुद्धा आशीर्वाद मिळतो। म्हणजे ते किडे मुंग्या जे आहेत ते पितृंच्या स्वरूपात आपल्याकडून ते अन्न खातील। दिवा लावायचा आहे, दिव्याखाली अखंड तांदळाचं आसन किंवा फुलाच्या पाकळ्याचं आसन द्यायचं, दिवा कधीच असा ठेवायचा नाही। त्यानंतर त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची, 1 लवंग आणि 1 वेलची सुद्धा टाकायचे। हे सगळं त्या झाडाची पूजा केल्यानंतर तुम्ही त्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या। 11 प्रदक्षिणा घालत असताना श्री गुरुदेव दत्त किंवा ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभायमा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
हा मंत्र म्हणायचा आहे आणि 11 प्रदक्षिणा झाल्यानंतर तुम्ही उमराच्या झाडाला अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे. म्हणजे समजा तुमचं कर्ज आहे तर तुम्ही उमराच्या झाडाला प्रार्थना करायची की माझं कर्ज खूप आहे आणि हे फिटण्यासाठी मला कष्ट करण्याची ताकद द्या आणि त्यासाठी मी तुमच्या झाडाची उद्या एक मुळी घेऊन जाणार आहे. किंवा तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील, आर्थिक अडचणी असतील किंवा अजून काय तुमच्या घरामध्ये दोष असतील ते निघून जाण्यासाठी असेल तर तुम्ही त्यासाठी प्रार्थना करायची आणि घरी निघून येत. ही पूजा केल्यानंतर आपण कोणाशीही बोलायचं नाही, न बोलता घरी निघून यायचं आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी परत त्या उमराच्या झाडाखाली जायचं. ज्या उमराच्या झाडाची पूजा केलाय त्या उमराच्या झाडाखाली जायचं, प्रार्थना करायची, काल मी तुमची आज्ञा घेऊन गेलेले तुमच्या झाडाची एक मुळी मी आपल्या देवघरामध्ये पूजा करण्यासाठी घेऊन जात आहे. माझ्या ज्या अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी तुमच्या झाडाची मुळीची पूजा करणार आहे आणि ते मुळी तोडण्याची मला आज्ञा मिळावी, मुळी घेण्याची मला आज्ञा मिळावी अशी प्रार्थना करायची आणि त्या झाडाची एक मुळी तुम्ही घरी घेऊन यायची. त्यानंतर तुम्ही हे आदल्या दिवशी सगळं पाणी घालायचं, पूजा करायची आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमे दिवशी तुम्ही ती मुळी आणायची. तुमच्या देवघरातली जी पूजा आहे ती नित्यनेमाची करायची आणि त्यानंतर एक पाट मांडायचा, त्या पाटावरती पिवळं वस्त्र अंथरायचं आणि त्या वस्त्रावरती ही मुळी ठेवायची. त्याआधी तुम्ही तामणमध्ये ही मुळी स्वच्छ पाण्याने धुवायची. त्या मुळीला तुम्ही ही झाडाची जी उमराच्या झाडाची मुळी जी आहे ती साक्षात दत्त महाराज आहेत असं आहे. त्या मुळीला तुम्ही पाण्याने अभिषेक घालायचा, दुधाने अभिषेक घालायचा आणि त्यानंतर ती मुळी स्वच्छ धुवायची आणि त्या पिवळ्या जे पाट ठेवलेला आहे त्या पाटावरती पिवळं वस्त्र अंथरलेलं आहे त्या वस्त्रावरती तुम्हाला ही मुळी ठेवायची. त्या मुळीला हळदी कुंकू अष्टगंध घालायचा, अखंड अक्षदा घालायच्या, अगरबत्ती ओवाळायची, तिथेही तुपाचा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा. हा दिवा लावत असताना तुम्ही स्टीलचा लावा, चांदीचा लावा, पितळेचा लावा, मेटेलचा दिवा वापरायचा नाही. आणि त्यानंतर तुम्ही दत्त महाराजांना विनंती करायची, प्रार्थना करायची, ही जी मुळी मी तुमची देवघरामध्ये पूजलेली आहे ही मुळी मी आजपासून पूजा करत आहे आणि माझ्या घरात कर्णीबाधा असेल, शत्रुपीडा असेल तर निघून जाऊ दे, माझ्या मुलांच्या शिक्षणात अडचणी असतील तर त्या दूर होऊ देत, माझ्या मुलांच्या शिक्षणात प्रगती होऊ दे, मुलांना त्यांच्या मनासारखी पदवी पोस्ट मिळू दे, त्यांना चांगली नोकरी लागू दे. तुमच्या नवऱ्याचा व्यवसाय असेल, तुमचा व्यवसाय असेल तर त्याबद्दल बोला, कर्ज असेल तर कर्ज फिटण्यासाठी बोला, आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी बोला, घरात सुख शांती समाधान, घरातली भांडणं बंद होण्यासाठी बोला. आणि त्यानंतर तुम्ही त्या दिवशी ती मुळी तशीच ठेवायची आणि सोमवारी सकाळी ही मुळी जी आहे ही त्या पिवळ्या कापडमध्ये पुरचुंडी बांधायची आणि ही मुळी तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता, एखाद्या डबीमध्ये घालून ठेवू शकता, तिजोरीमध्येच ठेवू शकता किंवा तुमच्या मिस्टरांचा जिथं व्यवसाय आहे त्या व्यवसायाच्या ड्रॉवरमध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या किंवा पतीच्या म्हणजे तुमच्या पर्समध्ये किंवा पतीच्या वॉलेटमध्ये ठेवू शकता. ही मुळी प्रत्येक गुरुवारी काढून तुम्ही त्या मुळीची देवघरामध्ये पूजा करायची किंवा प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला ही पूजा करायची. हे प्रत्येक पौर्णिमेच्या आदल्या दिवशी जर समजा तुम्हाला उद्या सुतक असेल, उद्याच्या पौर्णिमेला सुतक असेल, विटाळा असेल, पिरियड असेल तर तुम्ही पुढच्या पौर्णिमेला करू शकता किंवा शुक्रवार किंवा रविवारी करू शकता. कारण शुक्र हा ज्यांचा मजबूत आहे त्यांना पैशाची कधीच कमी नसते, आर्थिक अडचण कधीच येत नाही. पण ज्यांचा शुक्र कमकुवत आहे त्यांना पैशाची अडचण येते, आर्थिक अडचण येते. म्हणून हा आपल्याला मुळीचा उमराच्या झाडाच्या मुळीचा उपाय करायचा आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही हा उमराच्या झाडाची एक मुळी आणून पौर्णिमे दिवशी पूजा करा आणि तुमच्या घरातले जे आर्थिक अडचणी असतील, नवरा बायकोंच्यातले वाद असतील ते दूर होतील, पैशाच्या अडचण असेल ती दूर होईल, तुमच्या व्यवसायात नवऱ्याच्या व्यवसायात भरभराट होईल, मुलांच्या शिक्षणात यश येईल, मुलांच्या लग्नातल्या अडचणी दूर होतील, काय कर्णीबाधा दोष जे आहे ते सगळे निघून जातील, घरातली नकारात्मकता निघून जाऊन सकारात्मकता येईल. म्हणून हा उपाय तुम्ही अवश्य पौर्णिमे दिवशी करा. हा उपाय
तुम्ही केल्यानंतर पुढच्या पौर्णिमेपर्यंत तुम्हाला 100% फरक पडणार। फक्त उपाय करत असताना ज्या विधी पद्धती उपाय जसा सांगितलाय तसाच करा, अगदी मनात शंका न ठेवता करा, कारण हे उपाय जे आहेत ते ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार आहेत आणि उपाय जे आहेत ते आपण घरच्या घरी साहित्यातून करत असतो। कुठेही आपल्याला लाखो रुपये खर्च करून शांती करायची नाही आहे किंवा हजारो रुपये खर्च करून कुठली अंगठी घालायची नाही आहे। साधे सोपे उपाय विश्वास ठेवून करा, तुम्हाला निश्चित त्याचं फळ मिळेल। आणि माझ्या मुलीचं सीमंतिनी गरुड यूट्यूब चॅनल आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती सुद्धा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। माझ्याही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील। आणि माझ्या व्हिडिओला जे कोणी नवीन बघत असतील व्हिडिओ त्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ।